संत हृदय सम्राट जगद्गुरु तुकोबरे आजच्या अभंगातून गणपती बाप्पाला भोजनासाठी निमंत्रित करतात. गणपती बाप्पांच्या विशेष स्वरूपाचं चिंतन करणारा अभंग सेवेकरता आज घेतलेला आहे. या पुण्यनगरीमध्ये गणेशोत्सवाच्या निमित्तानं हा भव्य दिव्य कीर्तन महोत्सव संपन्न होत आहे. नवकिरण तरुण मित्रमंडळ आयोजित हा भव्य दिव्य कीर्तन सोहळा आणि आजची ही सेवा आपल्या सर्वांच्या वतीनं मंडळाच्या वतीनं माझ्याकडे आलेले आहे. कार्यक्रमाचे सर्व संयोजक आयोजक नियोजक टाळकरी माळकरी वारकरी गायक वादक शिष्टीमाली मातृग पितृग बालक मंडळ महिला मंडळ तरुण मंडळ सामाजिक आर्थिक राजकीय धार्मिक शैक्षणिक आध्यात्मिक व्यवहार सहकार व्यापार कला क्रीडा कृषी सर्व क्षेत्रातील व्यक्तिमत्व मंडळाचे अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव सहसचिव खजिनदार संचालक मंडळ सदस्य असतील परिसरातील सर्व भावी भक्त सगळ्यांच्या सहकार्यातून कार्यक्रमाला हे भव्यता आणि दिव्यता विडवलं. हो, या मंडळाचे सर्व कार्यकर्ते अत्यंत कायनं वाचनं मनानं त्यांनी हा सोहळा आयोजित केलेला आहे. या कार्यक्रमासंदर्भामध्ये ज्यांचं विशेष योगदान आहे असे आपल्या मंडळाचे सचिव आदरणीय आमचे कांबळे भाऊ त्यांच्या विशेष आग्रहातून सेवा माझ्याकडे आलेली आहे. आदी करून उपस्थित सर्व रती महारथी मंडळी या सुंदर कीर्तन महोत्सवाचं नियोजन करणारे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार आमचे परमार्थ स्नेही सिद्धेश्वर महाराजांची या ठिकाणी विशेष उपस्थित आहे. महाराजांच्या विशेष अशा मार्गदर्शनातून हा सोहळा संपन्न होत आहे. आदी करून उपस्थित सर्व रती महारथी मंडळी सुंदर अशी गायनाची साथ करण्यासाठी ज्यांची विशेष उपस्थिती महाराष्ट्रातील नामवंत गायनाचार्य भजन सम्राट आमचे प्रवीण महाराज पठाडे तेही उपस्थित आहेत. सुंदर अशी ज्यांनी चाल गायली हरिभक्तपरायण पांडुरंग महाराज असतील गायनाचार्य तांदलकर उद्धव महाराज आणि बाळू महाराज आदी करून ही सर्वच मंडळी सुंदर अशी मृदुंगाची साथ करण्यासाठी ज्यांची विशेष उपस्थित आहे महाराष्ट्रातील नामवंत मृदुंगाचार्य मृदुंग महामेरू आमचे विठ्ठल महाराज ते या ठिकाणी उपस्थित आहे. आणि आपल्या सगळ्यांच्या सहकार्यातून कार्यक्रमाला प्राप्त झालेलं सर्व विडवलं. हो, या निमित्तानं नेहमी माझ्यासोबत सावलीसारखे असणारे महाराष्ट्रातील नामवंत मृदुंगाचार्य माझे जीवलग मित्र आमचे मारुती महाराज त्यांची या ठिकाणी विशेष उपस्थिती आहे. आजचं हे कीर्तन सोशल मीडियाच्या माध्यमातून संपूर्ण विश्वामध्ये पोचवण्याचं जे काम करत आहेत वारकरी संप्रदायातील एक नंबरचं यूट्यूब चॅनल असे जिवाळा सिर्फ नाम ही कापी है जिवाळा फक्त नावच कापी आहे असे आमचे लाडके मित्र अमोलजी थोरात तेही या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना मनापासून मी धन्यवाद देतो. तसंच 8ही दिवसाचं चित्रीकरण करण्यासाठी वैष्णव कीर्तनकार यूट्यूब चॅनलचे भाऊ उपस्थित आहे. त्यांनाही मी मनापासून धन्यवाद देतो. त्यांची उपस्थिती आहे. आदी करून उपस्थित सर्व रती महारथी मंडळी कार्यक्रमाचं नियोजन अत्यंत सुंदर आहे. फक्त आमच्यासाठी अवघड आहे कारण अशी वाऱ्यात वात लावायचं म्हणजे एवढं सोपं नसतं. आम्हाला रोज सप्त्यात असे शांत वातावरणात कीर्तन करायची सवय. गेल्या वर्षीपासून आपण आगळा वेगळा अत्यंत स्तुत्य असा उपक्रम हाती घेतलेला आहे. गणपतीच्या निमित्तानं बाकीची मंडळ काय काय कार्यक्रम ठेवते ते आपल्या सगळ्याला माहीत आहे. पण माझ्या ज्ञानोबा तुकोबाच्या विचाराची परंपरा या नवकिरण तरुण मित्र मंडळाने चालवले. एकदा जोरदार टाळ्या वाजवा या मंडळासाठी. घराघरापर्यंत वारकरी संप्रदाय पोहोचावा आणि महाराष्ट्राची खरी संस्कृती जोपासली जावी म्हणून नवकिरण तरुण मित्र मंडळाने गणपती बाप्पाच्या समोर 10 दिवसाचा कीर्तन सोहळा ठेवला आहे. विडावलं. अत्यंत थाटामाटामध्ये गणपती बाप्पांचं आगमन झालेलं आहे. संपूर्ण भारत देशामध्ये विश्वामध्ये गणपती बाप्पांचा हा सोहळा संपन्न होत आहे. गणपती ही देवता अशी आहे. देव पंचायतनामध्ये शंकराचार्यांनी 5 देवांची रचना केली. त्याच्यात 1 नंबरला गणपती, 2 नंबरला भगवान शिवजी, 3 नंबरला विष्णू, 4 नंबरला सूर्यदेव, 5 नंबरला आदिमाया शक्ती. आता बारीक आहे का, भगवान शिवजींचा नंबर दुसरा आहे आणि गणपती बाप्पा पहिले. म्हणजे बापापेक्षा पोराचा नंबर अगोदर आहे.
महादेवजी 2 नंबरला, पण अगोदर गणपती बाप्पा का? त्यांना आदी देवता म्हटलं जातं. विडलं अशा गणपती बाप्पांचं ऐसा गजानन महाराज 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण त्यांच्या अंगावर आहेत. गणपती बाप्पांचा 4 पदरी करदोडा म्हणजे 4 वेद, त्यांचे 6 हात म्हणजे 6 शास्त्र आणि गळ्यातले 18 अलंकार माळा म्हणजे 18 पुराण. 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण स्वतःच्या अंगावर वागवतात ते गणपती बाप्पा. विडलं यांना नमन केल्याशिवाय कार्यसिद्धीला जात नाही. आधी गणपती बाप्पांना नमन करायचं आणि मग कार्याला प्रारंभ करायचा, तर त्या कार्यामध्ये यश प्राप्त होतं. म्हणून आतापर्यंत एकही ग्रंथकार असा झाला नाही की त्यांनी गणपती बाप्पांचं वर्णन केलं आणि ग्रंथाला सुरुवात केली. असं घडलंच ना. अगोदर गणपती बाप्पांचंच वर्णन करायचं आणि मग त्या ग्रंथाला सुरुवात करायची, तर त्या असणाऱ्या ग्रंथाला सुद्धा यश लाभतंय. विडलं म्हणून नामदेवराव सुद्धा म्हणतात प्रथम नमन गणनायका. तुकोबारा सुद्धा म्हणतात नमिला गणपती माऊली सारजा. आणि ज्ञानोबारांनी तर ज्ञानेश्वरीमध्ये सुरुवातीच्या 15व्या गणपती बाप्पांचंच रूपकात्मक वर्णन केलेलं आहे. ओम नमोजी आद्या जय जय सुसुवेद्या आत्मरूपा. हे भगवंताचं स्वरूप ओंकार स्वरूप असणारा गणपती, ओंकार प्रधान रूप गणेशाचे, तेही देवाचे जन्मस्थान असे असणारे हे देवता. यांना नमन केल्याशिवाय कार्यसिद्धीला जात नाही. याच्यावर एक कथा सांगतो, चित्त देऊ नाही का. मधु आणि कैटब नावाचे दैत्य मातले. सप्ते होऊन देणार, दिंड्या होऊन देणार, चांगल्या कामाला आडवं चालायचं, दैत्यांचं कामच ते असतं मायबाप. आणि मी म्हणतो पूर्वी तरी ठराविक दैत्य होते, आता घराघणी दैत्य झाले. ते सध्या काय दैत्याला कमी का? हा, सगळे दैत्यच वाढले तर ना. खऱ्याला त्रास देणं हे दैत्यांचं लक्ष नाही मायबापा. सध्या कलियुगामध्ये तर इतकं अवघड झाले. बघतोय रोज आपण लहान मुलं शांत, टी व्हीला पेपरला काय धराधरी वडावडी, काय का खऱ्याला किंमत, सगळे अवघडच परिस्थिती झाली ना. लहान मुलं शांत बसा. त्या जपानमध्ये चोर पकडणं मशीन आली, एका तासात 500 चोर सापडलं. चोर पकडा मशीन अमेरिकेने एका तासात 2000 चोर सापडलं. चोर पकडा मशीन भारतात अर्ध्या तासात मशीनच चोरीला गेलं. चोरांना तर मिळलंच नाही, पण मशीनच नेलं. म्हणजे नुसत्या लाबाड्या चालू आहेत ना राव. काय खऱ्याला किंमत आहे का? भारतात बूट पॉलिश कराय माणूस आहे, माणूस बुटाला पॉलिश करतो. इंग्लंडमध्ये बूट पॉलिशला मशीन आहे. नुसतं जायचं आणि मशीनीत पाय ठेवतात, तर मशीनमधून प्लास्टिक जातं, बूट पॉलिश करतो. तेव्हा आता आज जातो, तो पाय काढायचा, दुसरा पाय ठेवायचा. मशीनमधून दुसरा हात येतो, बूट पॉलिश करतो, पण दुसरा आलेला हात तुमचा पाय दाबून धरतो. काढ पैसे. ही काय सप्त्याची पंगत आहे का? कुणी यान खाऊन जा. काढ पैसे. खिशातून नोट काढायची, मग त्या बॉक्सात टाकायची, मग तुमचा धरलेला पाय ते सोडते. चौका चौकात मशीनीत ह्या बॉक्सासारख्या इथं एक तिथं एक तिथं एक. आपला नमुना तिथे गेला आणि त्याने ती मशीन बघितली आणि डोकं लावलं, गेलं मशीनमध्ये पाय ठेवला. मशीनमधून हाताला बूट पॉलिश केली, त्याने पाय काढून घेतला. एका मशीन एकाच पायाला पॉलिश केली, दुसऱ्या मशीन दुसऱ्या पायाला केली. फुकट. त्या मशीनची अक्कलच बंद झाली. इंग्लंडनी मशीनीतच बदल केला. म्हणजे आजपासून पहिलाच पाय दाबून धरायचा. मग लोकाला कळाला भारताचा कार्यकर्ता इथं येऊन गेला. अहो लय अवघड झाले, काय सांगाव. एक जणाच्या घरात मासे झाले, ते गेलं बाजारात. एक जण मासे मारायचे पावडर एका बसलं मारुती मारा. 2 रुपयाला पुढे मासे मारायचे पावडर, 2 रुपयाला पुढे मासे मारायचे पावडर. मरणाची लोक धावली. 2 रुपयाला मासे मारतात म्हणल्यावर काय, खूप पुड्या खपल्या. एक जण घरी गेलं, बायकोला म्हणला पुडी सोड, माशा मारायची पावडर आणली. पुडी शिवली, पुडीत पावडरच नव्हती, कागदाची चिठ्ठी होती. चिठ्ठी पेनानं लिहिलं होतं, उजव्या हातानं जेवण करा, डाव्या हातानं मासे हाना. आता हे का औषध आहे का? म्हणजे नुसत्या लबाड्यात चालू आहेत ना. म्हणून आमच्या जनाबाने अभंगच लिहिला, धुंद झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार. हे दरबार धुंद झालेला आहे. सध्या सगळे अस्ताव्यस्तत आहे. मधु आणि कैटब नावाचे दैत्य मारले, चांगल्या कामाला अडचण निर्माण करायला लागले. सगळ्या देवाने विष्णूला विनंती केली, पृथ्वीवरी दैत्य मातले ते फार, घराने सुरवर सांगताती सांगताती सांगताती, पृथ्वीवरी दैत्य मातले ते फार. मातले भार
या जगामध्ये दैत्य वाढलेत, अवतार घ्या. भगवान श्री विष्णूला विनंती केली, ह्या राक्षसांचा जरा कार्यक्रम करा म्हणले. भगवान श्री विष्णूंनी युद्धाला प्रारंभ केले. अनेक वर्ष युद्ध चाललं, नीट ऐका बरं का. पण भगवान श्री विष्णूला काही युद्धामध्ये विजयच प्राप्त होईना, हारच पत्करावं लागायची. काय आतापर्यंत बऱ्याच जणांचा कार्यक्रम केला, पण म्हणे हे लयच जड चाललंय भाऊ. भगवान शिवजींना विनंती केली, नेमकी अडचण काय भाऊ. भगवान शिवजींनी सांगितलं, युद्धाला प्रारंभ तुम्ही केला, पण प्रारंभ युद्धाला करण्यापूर्वी गणपती बाप्पांचं पूजन, त्यांना वंदन, त्यांना नमन केलं होतं का. म्हणले नाही, ते विसरून गेलं. म्हणले डायरेक्ट लढायलाच गेलो. म्हणजे तसं जमत नसतंय. अगोदर गणपती बाप्पांना नमन करा आणि मग कार्य हातात घ्या. ऐका, भगवान श्री विष्णूंनी एका टेकडीवर गणपती बाप्पांची पूजा केली, अनेक वर्ष साधना केली आणि गणपती बाप्पा तिथं प्रसन्न झाले. आणि भगवान श्री विष्णूंना सुद्धा त्या टेकडीवर सिद्धी प्राप्त झाली. त्या गावचं नाव सिद्धटेक. अष्टविनायकापैकी गणपती बाप्पा, उजव्या सोंडेचे गणपती बाप्पा, म्हणून त्याचं खरं नाव सिद्ध टेकडीच आहे. टेकडी प्राप्त झाली म्हणून नंतर आपबरोबर सिद्धटेक झाला. सांगण्याचा उद्देश, तिथं आजही गणपती बाप्पांचंही मंदिर आहे आणि विष्णूचं सुद्धा मंदिर आहे. विष्णूला सुद्धा सिद्धी प्राप्त करून देणारे देवता म्हणजे गणपती बाप्पा. विडल 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 विडल. हो, आणि अशा गणपती बाप्पांचा आणि त्यांचे एक फार मोठे भक्त होऊन गेले, त्यांचं नाव चिंतामणी देव. चिंचवड त्यांचं गाव, अजूनही तिथं त्यांचं मंदिर आहे. ऐका बरं का. अभंग जो आहे तो तुकोबर आहे आणि चिंतामणी देव यांच्या संवादातला आजचा अभंग आहे. चिंतामणी देव हे गणपती बाप्पांचे भक्त, तुकोबर आहे पांडुरंगाचे भक्त. आणि तुकोबर यांची कीर्ती गगनाला भिडली, कारण हरिभक्ताला वैष्णवाला स्वतःहून किल्पा व्हायरल करायची काही गरज नसती. त्यांचा सोशल मीडियाला स्ट्रॉंग असतो. त्यांचा सोशल मीडिया डायरेक्ट वाऱ्याच्या वेगानं चालत असतो का नाही अमल भाऊ. हा, त्याला प्रमाण आहे. हरी वाऱ्या हाती माप चाले सज्जनाचे, कीर्ती मुख त्यांचे नारायण. वाऱ्याच्या वेगाने त्यांची कीर्ती ओढत असते. तुकोबर यांची कीर्ती आकाशाला भिडली. चिंतामणी देवांच्या कानापर्यंत त्यांची कीर्ती केली. चिंतामणी देवांनी जगद्गुरु तुकोबांना भोजनाचं निमंत्रण दिलं चिंचवडला. ऐका, पूर्वी 2 साधूंचं जमत होतं, 2 महाराजांचं जमत होतं. आता तसं राहिलं नाही. आता महाराजांचं तरी कुठं जमत आहे. एक महाराज म्हणतो त्याला काय येत आहे, दुसरा म्हणतो तेव काय लायकीचं आहे, त्याचं सगळं आम्हाला माहिती. हा, लोक म्हणत्या दोन्ही मूर्ख आहेत, आपलं चला डाब्या प्यायला. लोक आमच्या पुढची, तो आमच्यातल्यांनी मी नीट राहिलं पाहिजे. वारकरी संप्रदायावर सोन्याचे दिवस आहेत, मग आपली पावलं कुठं पडतात, आपण काय करतो हे कळलं पाहिजे. 2 साधूंचं जमत होतं, पण 2 महाराजांचं सध्या काही लय अवघड आहे. पण चिंतामणी देव आणि तुकोबर आहे त्यांची भेट झाली. चिंतामणी देवांच्या वाड्यात तुकोबर आले. राजेशाही थाटामध्ये जेवण. आता ते काय सामान्य का, रती महारती संत मंत पंत वारकरी उच्च कुलातली माणसं सगळी भोजन करण्यासाठी बसले. चिंतामणी देवाने घास मोडला, मुखात घालणार. तुकोबर आहे म्हणले थांबा, काय झालं. देवा, मी पांडुरंगाचा भक्त, तुम्ही गणपती बाप्पाचे भक्त. मी पांडुरंगाला जेवायला बोलवतो, तुम्ही गणपती बाप्पाचे भक्तात. तुम्ही गणपती बाप्पाला भोजनाला बोलवा अभंगाच्या पहिल्या चरणात.
हॅलो, मॉनिटरला आवाज द्या. इको कमी ठेवा, आवाज द्या फक्त, वाढवा आवाज. हॅलो. चिंतामणी देवा गणपतीशी आणा, करवावे भोजना दुजे पात्रे. देवा तुम्ही दुसऱ्या पात्रावर बसा आणि गणपती बाप्पाला इथं या पात्रावर जेवणासाठी बोलवा तुम्ही. चिंतामणी देव म्हणले अरे बापरे आता अवघड झालं, आता ताटा बसल्या देवालाच एवढं सोपं आहे का? जिंदगी गेली आपली गंध उगाता सपनात याय नाही, डायरेक्ट देवाला आणा म्हण. चिंतामणी देव म्हणले मला देवाला आणणं शक्य नाही, पण तुम्ही इतक्या अर्जंट कसं काय सांगता? जेव्हा बसल्या कुणी देवाला आणलंय का ह्याच्या आधी? असा काय पुरावा आहे का? ताटावर बसल्या देवाला एवढं सोपं आहे का? तुका बरं म्हणले हो, सेवा जर त्या लेवलची असेल तर देव कधीही येऊ शकतो. हाकेसरशी उडी आणि घालून या. तुमची सेवा आहे म्हणता ना, बोलवा गणपती बाप्पाला. अहो म्हणजे ताटावर बसल्या जेव्हा बसल्या कुणी देवाला आणलंय का? तुकोबरा म्हणले ऐका महाभारतातला पुरावा. काय झालं? 5 पांडव जेवायला बसले. जेवताना ताटाच्या कडेने पाणी फिरवलं म्हणजे पूर्वी फिरवत होती. हां, आणि पाणी फिरवणारा पूर्वी थोडं शहाणं समजित होती. हां, आता म्हणतात येडई. जेवढं तुम्ही धर्माला चिकटून राहणार तेवढे तुम्ही मूर्ख, आणि जेवढा धर्म मातीत घालणार तेवढे तुम्ही स्टँडर्ड. हां, आता इतका गोड कार्यक्रम 7 दिवसाचा सप्ताचित मंडळाने केला तरी काय कांच्या डोक्यात असं कशाला कीर्तन टाळण पकवाजन भावा, मस्तपैकी रंगीबिरंगी कार्यक्रम ठेवायचे, गर्दी मरणाची झाली असती. म्हणजे खऱ्याचं मरण आहे सध्या. काय सगळे अस्ताव्यस्तता झाली माय बाप. जेवताना ताटाच्या कडेने का पाणी का फिरवायचं? तर त्याचं उत्तर आहे जेवण करणे म्हणजे फक्त खळगं भरायचं नाही, तर जेवण करणे हा एक प्रकारचा यज्ञ. उदर भरणनो हे जे जाणे जे यज्ञ कर्म, आणि त्याला जलदेवतेचा मान द्यायचा म्हणून पाणी फिरवायचे. त्याचं ओरिजिनल उत्तर आहे. काय काय आम्हाला टोचून प्रश्न करतात, उत्तर बी आम्ही टोचूनच देत असतो. मला एक मला जेवताना ताटाच्या कडेने पाणी का फिरवता म्हणलं मग यात येऊ नाही म्हणून. आता काही एक मला कीर्तन करताना उत्तर का घालता, मग काय बरोबर करू का? तुम्ही तर धर्म मातेत घातला, आम्ही थोडाफार जपतोय, जगू द्या ना. म्हणजे काय सगळा आचार विचार. एक मला हरिपाठात नेमकं काय म्हणलं तुझ्या आज्याचं चरित्र आहे हरिपाठात. अरे पुण्य दुसरं काय हरिपाठात तवा. पण जास्त डोकं लावणाऱ्यांची संख्या वाढली की खऱ्या माणसाला त्रास आहे. विडालं 5 पांडव जेवायला बसले. जेवताना ताटाच्या कडेने पाणी फिरवलं. द्रौपदी आईसाहेब पळत आले, म्हणले थांबा काय झालं? जोपर्यंत माझा भाऊ पंक्तीला जेवायला येत नाही तोपर्यंत तुम्ही जेवायला सुरुवात करायची नाही. हिचा भाऊ कोण? देव, भगवान श्रीकृष्ण. आता जेवायला बसलं देवाला नाही एवढं सोपे का? धर्मराज म्हणले निदान काल तरी सांगायचं नाही, इतके अर्जंट कसं जमन? माझा भाव आलाच पाहिजे, कारण ह्यांचं लय भावप्रेम असतं महिला मंडळाचं. हां, त्यांचे इतकं भावप्रेम त्यांचं. संसार बघा किती चिकाटीनं करतात. संसार करताना तेलातलं पैसे काढतात, मिठातलं काढतात, जिरीतलं काढतात, मोहरीतलं काढतात, नवरीच्या खिशातलं काढतात, पैसे काढतात, गल्ला गोळा करतात, माहेरला जातात, साडी घेताना का गावाला सांगतात माझ्या भावाने घेतली. घेईन घेईन, त्याला गाडीचा हप्ता भरणं व्हाय ना, तुम्हाला साड्या काय मोकळाय का तेव्हा? रांगत जाताना सांगत येतात, खायचं एकाजण गायचं एकाजण, वरून मालकाला साडी दाखवते भावाने घेतली, तेव्हा म्हणतो छान आहे यार तुझाच माल आहे. खिशात हात घालून बघा जा, कपडे धुताना नोटा कुठं गायब होत्यात. ती हे बहीण भावाचं लय प्रेम असतं, म्हणून तर सरकारने योजना काढली लाडकी बहीण. भरला का नाही तुम्ही फॉर्म? हप्ता फिप्त काय शिटीतल्या माणसांचं नाही एवढं काय विषय. गावाकडल्या पार मरायला लागल्या होत्या फॉर्म भरता भरता. ते नवऱ्याला खाऊन द्यायना, पिऊन द्यायना, झोपून द्यायना. लाडकी बहीण दाजी मला कागद वागू जशी तू ती घरी. दाजीला वाटतं तेवढंच प्यायला फियला होत्या ना आपल्याला. पण 1,500 कुठं तुला महिन्याला पुरत असतात का? तुला दिवसाला 2-4 लागत येते, पण तेवढंच वाटतंय, तेवढा आधार आपला थकल्या भागल्याच्या जीवाला. लाडकी बहीण आताच एक लिंक लागली काय? लाडकी बहीण लाडका भाऊ लय योजना बी खाऊन काढल्यात सरकारने. आणि मी काय म्हणतो, ठीक आहे चांगली योजना आहे, फक्त शेवटपर्यंत ठेवावं. आणि दुसरा एक विषय माझा तर कळा ना अमोल भाऊ, सगळंच माणसाला जर फुकट मिळत तर माणसं काम करत्यान का नाही भाऊ? लयच अवघड झालंय म्हणून. लाडक्या बहिणीचं पैसे आता लाडका भाऊ बी काहीतरी काढणार आहेत म्हणतात. परत 6,000 महिन्या वर्षाला आहेत. रेशन फुकट,
म्हणजे एक मी या सरकारवर टीका करतो यात नवल नाही, ही ह्याच्या आधीचं दोन्ही सरकारचा आपण लाभ घेतला, सगळे एकाच माळ्याचं म्हणत आपलं कोणी वाले नाही, सगळे सारखीच इथं. पण सगळं जर माणसाला फुकट मिळा असं वाटत असेल तर आपण सत्यानाशाकडे चाललो, हे फार महत्त्वाची गोष्ट आहे. मग कोणत्या योजना कुठं राबव हे बी कळलं पाहिजे ना. आता म्हाताऱ्या बायांना एसटीचं तिकीट फ्री केलंय, कुठं जाणार आहेत बरं खरं सांगा बरं ह्या बाया म्हातारापणात फिरायला. एसटी जर तुम्हाला फ्री करायची असेल तर खेड्यापाड्यातून तालुक्याला जी मुलं शिकायला जाते त्यांना एसटीचा पास फ्री करा ना, खरी त्यांना गरज आहे ना. म्हणजे म्हाताऱ्या बाया त्या कुठं जाणार आहे शिकायला, आता त्यांना उठता येईना, त्यांना फुकट केलं. आणि ह्यांना शिकायची उमेद आहे त्यांच्याकडून कणाकण पास घेता. अरे कोणत्या योजना कुठं राबाव हे सुद्धा कळलं पाहिजे. सगळे अस्ताव्यस्तच आहे मायबाप, फार अवघड परिस्थिती मायबाप. शेतकऱ्याच्या बाबतीत आणि एक वाक्य सांगतो, शेतकऱ्याला जी योजना आहे 6,000, शेतकऱ्याला योजना देण्याची गरज नाही, फक्त आमच्या शेतीमालाला योग्य भाव द्या. पगाराची काय गरज आहे शेतकऱ्याला. आणि शेतकऱ्याची कर्जमाफी सुद्धा करू नका, पण शेतकऱ्यावर कर्ज काढण्याची वेळच येऊन देऊ नका, असं त्याचं वातावरण बनवा. ही खरी क्रांती मायबाप. शेतकऱ्यात का अवघड जीवन कोणाचंच नाही मायबाप. पाऊस पडला तरी तो संकटात आहे, नाही पडला तरी संकटात आहे. सध्या तर किती परिस्थिती आपण बघतो, संपूर्ण मराठवाड्यामध्ये काय पूर परिस्थिती आली मायबाप. पण त्याच पुराच्या पाण्यात त्यांनी बैल धुतली, ती लई खंबीर रे मायबाप. त्याला काहीच होत नाही, त्याला काटा मोडत नाही. काटा जरी चपलीत घुसला तरी काटा मोडतो, हे ठणठणीत. शेतकऱ्यात का मजबूत माणूस जगात दुसरा कोणत्याही संकटावर प्रहार करण्याची ताकद त्या शेतकऱ्यामध्ये आहे मायबाप. त्याचा थोडा जीव जाणा, थोडे कांदे बटाटे वाढले की शिकलेले माणसं टनाटना उडे हाणत्यात मायबाप. त्यांना 6वा 7वा 8वा 9वा 10वा सगळं वेतन दनादन चालू, पण शेतकऱ्याला थोडा भाव वाढला केल्याच उड्या सुरू मायबाप, त्याचा जीव जाणा. अरे हातातोंडाशी आलेला घास ज्यावेळेस मातीमोल होतो त्यावेळेस त्याचं दुःख विचारा. त्याला कुटुंब नाही, त्याला परिवार नाही, त्याच्यावर जबाबदारी नाही, त्याला अंतकरण नाही, तो सुद्धा रडतो मायबाप. पण तो कुटुंबाचा कणा असल्यामुळे स्वतःचं दुःख दाबतो आणि हसतमुखाने सगळ्या संकटाला सामोरं जातो. त्या शेतकऱ्याकडून सहनशीलता शिका. विडल आपला विषय चालला तर बहीण भावाचं प्रेम. आवाज वाढव थोडा, मॉनिटर. हे बॉक्स थोडा पुढे घ्यावा, इकडे ह्यांच्या मागून असं थोडा इकडे घे, पुढं वडा इकडे थोडा. माझा भाऊ जेवायला आला पाहिजे, ह्याच्यातून आवाज येतोय का माझा? येतो, थोडा वाढवायचे, थोडा ह्याच्यातून सोडा इकडून. आणि द्रौपदी म्हणली माझ्या भावाला बोलवा. धर्मराज म्हणे मला जमत नाही. अर्जुन विचारलं तुम्ही आणता का? ते म्हणले तुमच्यासारखेच तुम्हाला मेळ बसायला आणि आम्हाला काल फॉर्म भरायला होता, मी बी आणू शकत. नकुल सध्या मला आमचा विषय संपला. त्यांच्या बाजूला कोपऱ्यात एक वाघ बसला होता, त्याचं नाव भीम दादा. त्याला दादा म्हणावं लागत होतं, नुसतं भीम म्हणले तो हानीत होता. ती इच्छित्रा माणूस होता, त्याच्या नादाला कोणी लागत नव्हतं. तब्येत बी तशी होती, रगेलपणा होता, ते काय कुणाला मोजायचं काम आहे? ताकद काय सामान्य होती का? हत्तीच्या शेपटाला धरण, हत्ती जर वर फेकला तर हत्ती खालीच आला नव्हता. हत्ती गेलता कुठं? सध्या सॅटेलाईट सोडतात का उपग्रह, फेकले फेकले हत्ती तिथे गेलता. काय ताकद असन भीमात? भीमात एवढी ताकद का होती? तर आईच्या हातचं खाल्ल्याशिवाय भीमाचं पोट भरत नव्हतं. हे आताच्या भीमाने ध्यानात ठेवा. आता पटत आहे का आईच्या हातचं? एकदम भीम जेवायला बसला, आईवरच रागावला. आई कळत नाही असली भाजी केली, अख्खा चंद्र ह्या दिसतोय, चपात्या जाड केला आणि भात कच्चा ठेवला आणि वरणाला मीठ नाही, भाजीला टेस्ट नाही, तुझ्या हाताला चव नाही, परत स्वयंपाक बनवायचा नाही. आई म्हणली मी नाही केली भाजी, तुझ्याच बायकोने केली. असं आहे वय? आणि मग मस्त आहे की, पातळच आहे पण टेस्ट छान आहे, तुला बोटाने हाणला पाहिजे. हां, आई म्हणलं की तुझा उष्माघात होतो, बायको म्हणलं की तुझं लॉकडाऊन होतं, एवढा फरक म्हणल्या का बी मला ताकते याच्या. कुठं ताकते राहिले तर तरुण मुला अहो काय ताकद होती हनुमंतरायांना. दुसऱ्याच्या गावात गेल्यावर माणसं डिरिंग करीनात गप बसतात, नको रे गाव, दुसऱ्याचे झपके होते ना आपल्याला. पण हा वाघ असा झाला, दुसऱ्याच्या गावात जाऊन तिथल्या मालकाची दाढीच जाळली. हनुमंत महाबली दाढी रावणाची जाळी.
हा जाग्यावर दाढी जाळली, त्या मिशा जाळल्या, त्याचं गाव जाळलं. जाळलेली लंका धन्य धन्य म्हणे तुका. काय ताकद असेल, एवढी ताकद का होते? अंजनीच्या तपासाठी महारुद्र आले पोटी. अंजनी मातेच्या दुधाचा थेंब दगडा पडला तर धाडदेशीन दगड फुटत होता, दुधात ताकद होती. आता आईचं दूध राहिले का? आता बाटली, जन्मल्यापासून बाटली तर शेवटपर्यंत बाटलीच, फक्त टोपणात बदल होतो. रबरचं जातं पत्र्याचं येतं. लहानपणी दुधाची बाटली, त्याच्या तोंडात कोंबाची, पोरगं जुळीत फेकायचं, आईने बसायचं व्हॉट्सअप खेळत, ती पोरगं एकटं जुळीत नुसतं हे करतं. पोरं बी बघा तुम्ही पहिल्यासारखे राहिले, त्यांचे डुकी मडक्यावणे झाल्यात आणि हातपायच्या काड्या सुख करता दुखारता. हा असे डिरीत दाबल्यात, वाकडी तिकडी झाले तर पोरं तरी कुठं आता पहिल्यासारखे गुटकुटीत राहिले. तसल्या खैऱ्या पोराकडे बघून आई म्हणते माझं वाघाचं पिल्लू कसं बघत आहे, चव आली तुझ्या वाघाला. ते वाघाचं पिल्लू म्हणजे ही कोण झाली? वाघिना. पतिदेव वाघ, वाघ 24 तास पिऊन 7च्या पुढे बिबट्या होतो चढल्यावर. कुठं येतो गांधावाली? अरे मग तुला पियाल्यावर गांधावालीच दिसत आहेत का? लहानपणी ती बाटली मोठं झाल्या मोठी बाटली, एकदा मोठ्या बाटलीच्या नादा लागल्या ते आम्हाला सुद्धा आवरत नाही. 100 गांधावाल्याचा एक पेताड हरिपाठ बंद करते. बंद करा हरिपाठ. गांधावाली काय लायकीचे तर आम्हाला माहिती, त्यांच्यात दम असेल तर त्यांनी पिऊन दाखवावं. त्याच्यासाठी बुका थापला का तो 5साठी पण आमचा मालक झाला का? पिणारे चित्रे असतात. 2 म्हातारे पारावर बसले. मला होय दारू रुपयाला खोकला जातो करा. दुसरा मला 100% जाणार. मला कसं काय? अरे येड्या दारूमुळे माझी बायको गेली, जमीन गेली, घरदार गेलं, गाडी गेली, तुझा खोकला का नाही जाणार म्हणला. आता ती घालीव निघलं, ही घालीव निघलं. पिऊ नका, चांगलं खा, चांगलं प्या, चांगल्याच्या संगीत राहा, व्यसन करू नका. गणपती बाप्पांचा उत्सव चालू. एक वाक्य सांगतो, गणेश उत्सव किती थाटामाटा संपन्न केला, यापेक्षा एका गणपतीच्या सोहळ्यामध्ये किती तरुण मुलांनी व्यसन करतच सोडून दिलं. हा खरा गणेश उत्सव आहे. वादवा टाळ्या जरा हा नका नका ना. अरे जरा तुमच्याकडे बघून थोडं आम्हाला सांगू वाटलं पाहिजे. असं बसा जरा, थोडं प्रसन्न बसा बरं. असं थोडं आमचं एक तर लय बळच चालू या, जरा असं टचमध्ये राहा जरा थोडं, म्हणजे थोडं आम्हाला बी बरं वाटतं जरा. हाय तुम्ही आमच्या खेळात जरा विडालं. हो, व्यसनाधीनता कमी व्हावी हे वैचारिक परिवर्तन घडण्यासाठी गणेश उत्सव आहेत. आता कमी होती का वाढती गणपतीत हे बी विचार करण्याची एक गोष्ट आहे. हे सगळीच मंडळ ह्या नवकिरण मंडळासारखे सात्विक नसते. तर बघतोय आपण मंडळाने काय गणपती सुद्धा पुरा कटाळा राव ह्या मंडळांना. गणपतीच्या पुढं पत्त्या, पिऊन आरती. गणपती सुद्धा सध्या टेन्शन मध्ये या. बरं 10 दिवस हालता याय ना, किती त्रास यांनी दिला तरी मंडळ तरी कुठं सुतात राहिल्यात आहे तेव्हा. अवघड परिस्थिती झाली. त्याच्या मी म्हणतो गणेश उत्सव असा, पण त्याच्यात सात्विकता असावी मायबाप, परंपरा असावी, संस्कृती असावी, समाज परिवर्तन होण्याचं काहीतरी तत्व त्याच्यामध्ये असावी, तर खरा गणेश उत्सव आहे. लोकमान्य टिळकांनी, भाऊसाहेब रंगारे यांनी गणेश उत्सव प्रारंभ केला. त्याचं कारण काय? वेगवेगळ्या विचाराची माणसं एकत्र यावी, विचाराची देवाणघेवाण व्हावी, हे वैचारिक परिवर्तन व्हावं, यासाठी गणेश उत्सव आहे. ती तत्व आता किती मंडळं जपतात ही विचार करण्याची गोष्ट आहे. काय गणपतीत पुण्यात तर काय गणपती बाप्पाला सध्या महापूरच आहे मायबाप. म्हणतात ना पुणे तिथे काय ऊने, कशाचीच कमतरता ना. काय आरासन, काय जल्लोषण, काय ते वातावरण निर्मितीन, आहा देखावेन, मंडळाची पळापळण. सात्विकता असावी मायबाप. सोहळा कोणताही करा, आपली संस्कृती आहे, आपली परंपरा आहे, जोपासलीच पाहिजे, पण त्याला गालबोट लागता नाही. ह्याची सुद्धा जबाबदारी आजच्या युवा पिढीवर आहे. हे महत्वाचं काम आहे. विडालं विडाल विडाल. भीमदादा म्हणले मी आणतो देवाला. किती वेळ? 2 मिनिटात. भीम बाहेर आला, गदा हातात घेतली, वर फेकली, भीमाने खाली बघितलं. गदा डोक्यात आपटून घेणार होता ते. तुका म्हणे प्राण करा देवाशी अर्पण. आणि कृष्णाचा धावा केला भगवंता, आता जर तू आला नाही तर तुझा देव पण संपला, माझं भक्त पण संपल्या. भक्ताच्या लाज राखण्याकरता तुला यावं लागेल. गदा वर फेकली, खटकून गदा डोक्यात पडली असते तर भीमाचा सुद्धा कार्यक्रम झाला असता. पण गदा डोक्यात पडणार, देवाना वरच्या वर जिल्ली. अय भीमा, बिघडलास का काय? गदा डोक्यात पडली असती मग. भीम म्हणला एवढा येडाय काय? आधी मतदान केले म्हणून तर म्हणतो रोड डांबरे झाला पाहिजे. ही फुकट कोण जट गे मोकळे, ज्याची खरी सेवा त्याच्या भय काय. सेवावरील नाही. भीमदादानं देवाला आणलं, बरोबर का नाही? ताटाव बसल्याचा विषय ना हा. मग तो बरं आहे तेच सांगतात, चिंतामणी देवा
भीमदादानं ताटावर बसल्यावर कृष्णाला जेवायला बोलवलंय, तसं तुम्ही गणपती बाप्पाचे भक्त आहात, लवकर गणपती बाप्पाला बोलवा. पण या विषयावर चिंतामणी देव आपलं काय म्हणणं मांडतात दुसऱ्या चरणात. मार त्याला बोलू. देव म्हणते तुकया एवढी कैची थोरी, अभिमाना भितरी नागवलो. अहंकार झाल्यामुळं मॉनिटरला आवाज द्या, आम्ही उघडे पडलो, आम्ही देवाला आणू शकत नाही. तुकोबरा म्हणतात तुम्ही गणपतीला बोलवा, चिंतामणी देव म्हणतात अहंकारामुळं आम्ही गणपती बाप्पाला आणू शकत नाही. अहंकारामुळं मोठ्या मोठ्याचा कार्यक्रम झाला म्हणून तर नामदेवरा मागणी करतात. थाप मारा. अहंकाराचा वारा न लागो राजसा, माझ्या विष्णुदासा भाविकाशी अहंकार गेला, तुका म्हणे देव झाला. म्हणून ज्ञानोबऱ्या सांग नवल अहंकाराची गोटी विशेषण लिहा ज्ञानाच्या सज्ञानाच्या झोंबे कंठी नाना संकटी नाचविते. अहंकार फार वाईट आहे. जीवनात अहंकार करू नका, नम्रता ठेवा. लोक म्हणते शिकला तेव टिकला, हा जे वाकला तेवच टिकला. म्हणून तर तुकोबऱ्या म्हणतात लहानपण देगा देवा मुंगे साखरेचा रवा. नम्रता महत्वाची. ज्याला इलेक्शनमध्ये निवडून यायचं त्याने काम कमी करायचे, फक्त वाकाय शिकायची. कामाचा निवडून येण्याचा काही संबंध नाही, उलट जास्त कामं केल्या लवकर पडतं. काम मापात चालून द्यायचे, फक्त गोड बोलायचं जेहारीच्या. लोकाला सध्या कामाशी काहीच मतलब नाही, फक्त मला मोठं म्हणा. ती नाडी फक्त वळखायची, सगळ्याला प्रेमाने जेहारी घालायचं. हे 2 हात लोकांना असे उगारून जग जिंकू शकत नाही, पण 2 हात जर एकमेकावर ठेवले जेहारी घातला तर हजारो लोकांच्या हृदयात तुम्ही राज्य करू शकता. त्याच्यामुळे असं करण्यापेक्षा असं करा. नम्र झाला भूता तेने कोंडिले. मुंगी होऊन साखर खा. मुंगी दिसायला नाही झटका वाईट आहे. 2-4 मुंग्या एकत्र बसणे. एक मुंगी म्हणणे मला दिल्लीला जायचंय. मुंगी
बऱ्याच मुंग्या दिल्लीला गेल्या त्या मागच्या लॉटमध्ये. आता मुंबईला जाण्यासाठी बऱ्याच मुंग्यांची धडपड सुरू झाली. मुंगी म्हणली दिल्लीला जायचं, दुसऱ्या मुंगीने खणकून कानाखाली टाकले. ग बस म्हणले, आतरून बघून पाय पसर, आपलं बजेट किती, आपण बोलतो किती, उचलली जीभ लावली टळायला, झपको काय म्हणले. जाईन का मुंगी दिल्लीला? नाही. पण तीच मुंगी जर दिल्लीला जाणाऱ्या माणसाच्या शर्टावर चढली, भवानी पेठातून एखादा दिल्लीला गेला, गुपचूप त्याच्या खिशात जाऊन बसले, नॉनस्टॉप त्यांनी दिल्ली गाठली, तिकीट नाही, बुकिंग नाही, चेकिंग नाही, पासपोर्ट नाही. तिथं गेल्या त्या मुंगीने पुण्यातल्या मुंगीला व्हिडिओ कॉल केला. गी म्हणली पुरावा आले का नाही दिल्लीत, चांदणी चौक, लाल महल, संसद भवन. मग पुण्यातली मुंगी म्हणली होय ग, तू दिल्लीला कसं काय गेली ग? मग दिल्लीतली मुंगी म्हणली दिल्लीला यायला 2 गोष्टी गरजेच्या आहेत. पहिली गोष्ट मी लहान झाले आणि दुसरी गोष्ट हात मोठ्याचा धरला. कळतंय का बघा? आणखी जरा तुकडं करून सांगतो, ज्याला परमार्थात मोठं व्हायचे त्याने विकार सोडा, म्हणजे लहान व्हा आणि ज्ञानोबारा रूपी मोठ्याचा हात धरा. मोक्षरूपी दिल्ली तुम्हाला भेटल्याशिवाय राहणार नाही. त्यासाठी वाकाला शिका, शिकला तेव टिकला नाही, जे वाकला तेवच टिकला. महापुरे झाडे जातीन ते लवाळे, वाचते विडवलं. ते चिंतामणी देव म्हणले अहंकार झालाय, नाही मेळ बसत, आम्ही देवाला आणू शकत नाही. नाही आणू शकत, आणावंच लागल. देव म्हणती तू कया एवढी कायची थोरी, थाप अभिमाना भितरे नागवलो. 2 चरणाचा भावार्थ सांगितलेला आहे. राहिलेला 2 चरणाचा भावार्थ उर्वरित मोजक्या वेळेमध्ये पाहू. सर्वांनी प्रेमानं भजन करायचं. विडो बारकोमा आम्ही नागवलो गेलेलो आहोत. आम्ही गणपती बाप्पाला आणू शकत नाही. आज आपण एवढ्या थाटामाटामध्ये गणपती बाप्पाला आणलेलं एवढं सुंदर कार्यक्रमाचं नियोजन आपल्या या मंडळाने केलेलं आहे. आणि हे जे कार्य चालू आहे हे धर्मकार्य, असावा तो धर्म मग साहो जाते वर्म. आणि धर्माच्या बाबतीमध्ये एक वाक्य लक्षात ठेवा, भारतासारखी संस्कृती आहे, शब्दच कसा आहे, भारत माते की जय. माता हा शब्द दुसऱ्या देशापुढे आहे का? असं कधी ऐकलं का? चीन मावशी, अमेरिका आत्या, लंडन दिदी, जपान काका, रशिया मामा, आफ्रिका दाजी, न्यूझीलंड अंकल. नाही, पण भारत माते की जय. आई म्हणतो आपण देशाला पवित्र विचाराची माणसात म्हणा. ऐका, सैन्य कसं असावं चीनकडून शिकावं, तंत्रज्ञान जपानकडून शिकावं, धूर्तपणा अमेरिकेकडून, कपटीपणा इंग्लंडकडून, सोनं कसं काढायचं आफ्रिकेकडून शिकावं, तेल कसं काढायचं सौदी अरेबियाकडून शिकावं, संस्कृती कसं माझ्या भारताकडून शिकावी. भारतासारखी संस्कृती नाही. अशा वजनदार राष्ट्रातल्या आपण माणसात त्यांचे विचार आपल्या जीवनात ठेवणं ही सध्या काळाची गरज आहे. विडवलं हो. आणि जिजाऊ मातेने छत्रपती घडवले बरं का. ऐका, आज आमच्या महिला मंडळांची संख्यासुद्धा आहे. छत्रपती घडवण्याची जबाबदारी ही स्त्री शक्ती काय सामान्य समजू नका. मला एक कळत नाही, शक्ती संपत्ती सद्बुद्धी जर महिलांकडे असेल तर पुरुष नेमक्या कशाच्या जोरावर मायबाप एवढा अहंकार करतात हेच कळत नाही. आतापर्यंतचा धर्म आणि संस्कृती आमच्या स्त्री शक्तीने टिकून ठेवलेले मायबाप. आणि आता उद्या गौरा येणार आहेत, गौरी आवाहन, गौरी पूजन आहे. हा, गौरी पूजनाच्या निमित्तानं, या गौरायाच्या निमित्तानं नेमकं खरं गौरी पूजन काय असू शकतं याचा प्रत्येकानं विचार करणं हे फार गरजेचं आहे मायबाप. एक स्त्री काय करू शकते मायबाप. सगळ्या क्षेत्रात महिला सध्या टॉपला आहेत. गायक, वादक, IPS, PSI, कलेक्टर, प्रांत, आमदार, खासदार, मंत्री, पंतप्रधान, राष्ट्रपतीसुद्धा महिला आहेत. द्रौपदी मुर्मू. ऐका ना, देश तुमच्या ताब्यात आहे. कोणत्या क्षेत्रात महिला कमी? हां. आणि शेतकऱ्याचा तर 80% प्रपंच शेतकऱ्याची बायको हँडल करते. हां, शेतकऱ्याच्या बायकोला राग नाही, लोभ नाही, मानाची अपेक्षा नाही, नवरा बायकोची कधी भांडणं होत नाही, चुकून झाले नवऱ्याने ठोका टाकू द्या, फुसफुस करते, रुसून जाते, धारा काढाय परत महागारी. शेजारी म्हणले 1.5 मास नाही येणार, 1.5 तासात कसं काय आली म्हणजे त्यांचं ऐकून काय दुधाचं नुकसान करू का मग मर. हां, ही पुरुषांच्या जे कडक टोपे आहेत ना हे माता माऊलींच्या जीवावर आहेत मग. हां, स्त्रियांना सन्मान देणं, त्यांच्याविषयी आदरभाव ठेवणं हे खरं गौरी पूजन. एक वाक्य सांगतो, स्त्रियांचा आदर करतो तो खरा मर्द आहे, नाही तर मिशा काय झुरळाला सुद्धा असतात ना. गौरी पूजन जर कोणतं असेल, स्त्रियांना सन्मान देणं, स्त्री पुरुष समानता, मुलाला मुलाला समान वागणूक देणं हे खरं गौरी पूजन आहे. विडवलं त्याग किती जीवनामध्ये असावं हे आमच्या माऊलींकडून शिकावं मायबाप. 20 वर्षाच्या घरामध्ये एखादी मुलगी राहते, आई बाप बहीण भाऊ सगळा परिवार सगळं गाव सोडून एका क्षणात पतीच्या प्रेमासाठी मायबाप इकडं नांदायला येते.
आणि स्वतःचे आईबाप सोडून नवऱ्याच्या आईबापाला ते आईबाप मानते, हे काय सुपी मेंटॅलिटी का? हा किती त्याग आहे त्यांच्या जीवनामध्ये मायबाप. स्वतःचं सगळं विश्व सोडून द्यायचं आणि इकडून संसार थाटानं करते मायबाप. आणि अनेक दुःख जरी अनेक संकटाचा सामना करते, पण माझ्या आईबापाच्या नावाला धक्का लागता कामा नाही म्हणून त्रास सहन करून ते संसार यशस्वीपणे फुलवते. ह्या खऱ्या गौरव आहेत. त्यांचं सन्मान आणि त्यांचा असणारा जीव जाणा. आज महिलांकडे बघण्याचा दृष्टिकोनाने आपण या ठिकाणी जगामध्ये इतकी अस्ताव्यस्तता झाली. आताच परवा घडलेली ही बदलापूरची घटना. अरे माणुसकीला काळीमा फासणार शब्दच नाही, त्याचा निषेध तरी कोणत्या भाषेमध्ये करावा? आणि राक्षसी कृत्य करणाऱ्या माणसाला शिक्षा तरी मानवी कायद्यातली काय द्यावी? मी तर या मताचा आहे. मी तर म्हणतो छत्रपती शिवाजी महाराजांनी चौरंगा केला आणि ज्याने अशी चूक करता त्याला भर चौकात फाशी दिली पाहिजे. हे सध्या बदल होणं. कायदे मायबाप कडक आहेत पण अंमलबजावणी होत नाही ना. नुसते कायदे कडक असून काय करतात? त्याची अंमलबजावणी तर झाली पाहिजे. आणि एक वाक्य सांगतो. आमचे वकील साहेब आहेत, आमचे पवार साहेब आज या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा अभ्यास त्या क्षेत्रातला खूप आहे. माणसाची चूक झाल्यानंतर त्याला काय शिक्षा द्यायची हा भारतीय संविधानातला कायदा सांगतो. पण माणसाचं चुकीचं पाऊलच पडू नये असं त्याचं अंतकरण बनवणं हा वारकरी संप्रदायाचा कायदा सांगतो. चूक झाल्यावर काय शिक्षा द्यायची त्या संविधानातल्या कायद्यात. माणसाने चूकच करू नये त्यासाठी माणसाचं अंतकरण फुलासारखं निर्मळ व्हावं यासाठी ज्ञानोबा तुकोबऱ्यांचे विचार आहेत. तसं माणसाचं मन बनवण्याचं. आणि यासाठी हा धर्म मंडप आहे, यासाठी कीर्तन सोहळेत, यासाठी हा सोहळा आहे. आणि आणखी एक वाक्य सांगतो. शेतकऱ्याचा संसार माता माऊल्यांमुळे. शेतकऱ्याची बायको म्हणजे साक्षात लक्ष्मी. तुम्ही म्हणता मग नोकरदाराची कोण आहे? ती सरस्वती. सगळ्या चांगल्याच असतात माऊल्या, पण शेतकऱ्याची बायको खरंच लक्ष्मी ना. आणखी एक वाक्य सांगतो. पिणाऱ्या माणसाला एक बायको खरंच भाग्यवान भेटते मायबाप. पिणाराची बायको माझी ओरिजिनलच लक्ष्मी. खरंच सांगतो, कारण त्या माणसासोबत संसार करणं एवढं सोपं नाही. आज खेड्यापाड्यातलं वातावरण बघतोय आपण. ह्या व्यसनाच्या हारी जाऊन इतकं दूषित वातावरण झालेलं ह्या खेड्यापाड्यामध्ये. आणि मित्रांच्या संगतीनं आयुष्याची बर्बादी झाली मायबाप. आणि ह्यानी पिऊन यायचं, संध्याकाळी बायकोला मारायचं आणि त्या लहान लहान मुलांनी बघायचं. सणाच्या दिवशी सुद्धा चूल पेटत नाही. काय त्या कुटुंबावर परिस्थिती, काय त्या मुलाने संस्कार घ्यायचे बापाकडून. आणि ह्याने दिवसभर नुसतं झोपून राहायचं आणि त्या माऊलीने दुसऱ्याच्या रानामध्ये खुरपाला जायचं. 200-300 रुपये हजेरी कमवायची आणि ह्याला प्यायला त्याच्यातलं निम्म पैसे द्यायचं. आणि ह्याने नुसतं बसून बाईच्या जीवावर खायचं. अरे वाघासारखं नरदेह मिळालं हे करण्यासाठी मिळालंय का आपल्याला? काय गावगाड्यातलं मायबाप सध्या वातावरण दूषित झाले. जरा टाका नजर त्याच्यावर. माता माऊलीच्या पैशावर हा व्यसन करतोय. त्याच्या घरात चूल पेटत नाही, सण नाही, काय नाही. त्याच्या मुलांनी कसं जीवन जगायचं? पण ती कंबर कसते माऊली मायबाप आणि यशस्वी संसार फुलवते. ती खरी गावराई. विडल 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 श्रेयान. आणि म्हणून एक वाक्य सांगतो. मुलीला जगू द्या मुलाच्या समान, वाचवा मुलीचा प्राण. मुलगीचा आहे भारतीय संस्कृतीची शान. अरे मुलगीच ठेवते आई बापाच्या कष्टाची जाण. म्हणून मुलीच्याच पोटी जन्माला येतील श्रीकृष्ण भगवान. देव येतील पण अगोदर देवकी आली पाहिजे. आणि त्यासाठी असणारा हा सोहळा आहे. स्त्रियांना सन्मान देणं, त्यांची स्त्री पुरुष भेदभाव न करता सर्व क्षेत्रामध्ये, सगळ्या क्षेत्रात महिलांनी आता क्षेत्र काबीज केलेलं आहेच मायबाप. आणि या निमित्ताने एक वाक्य सांगतो. हे वैचारिक परिवर्तन घडण्यासाठी धर्ममंडप आहे. विडवलं विडल 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 विडल. पंगत बसली ना आणा म्हणले गणपतीला. आणू शकत नाही. तुकोबराय म्हणले वेळ लावू नका, वेळ संपत आली. ताटावर बसलेली माणसं कटळून गेले ते तिसऱ्या चरणात. लवकर बोला म्हणले वेळ झालाय. 9 वाजून गेले तरी अजून गणपती बाप्पा कसं काय नाही? तो वाढ वेळ झाला. शिळे झाले अन्न तटस्थ ब्राह्मण. ताटावर बसल्या लोकाला दम निघत नाही म्हणले कधी येणार गणपती बाप्पा? आणि एक वाक्य सांगतो. काय काय माणसं बुद्धी चात्र्यात हुशार असतात मायबाप. त्यांना एखादी गोष्ट नाही जमते ते पुढच्या ढकलून देतात. मग तू कर बरं. तसं चिंतामणी ते हुशार. ते म्हणले मला नाही गणपती बाप्पा आणता येतात, तुम्ही आणतान का? तो कोबराय म्हणले आणतो. आता गणपती बाप्पा कसे आले ऐका. तुकोबराय म्हणले आपली गणपतीची बी काय लय ओळख नाही, पण तुकोबराय म्हणले आपला वशिला मोठा आहे. एक दिरेला चित्तीन आम्ही रखमाईचा पती. पांडुरंगाला फोन केला. जय हरी म्हणले गणपती बाप्पाला हे चिंचवडमध्ये निमंत्रण द्यायचं आहे लगेच. पांडुरंग परमात्मा म्हणले आपली गणपतीची काय ओळख नाही, पण त्यांच्या वडिलांसोबत हाय भाऊ.
वडील कोण? भगवान शिवजी. आणि ते म्हणले रोज पहाटे 4 वाजता पंढरपूरला काकड्यात येते, त्याच्यामुळे आमची रोजच मिटिंग आहे. भगवान शिवजींना फोन केला, म्हणे जय हरी, विठोबा पाटील बोलतोय पंढरपूरवरून, काय काम आहे? म्हणले गणपती बाप्पाला निमंत्रण द्यायचंय. महादेवजी म्हणले गणपती माझंच पोरग आहे, पण माझं ऐकत नाही म्हणले. ह्यांची त्यांची पहिल्या दिवशी भांडणं झाल्यात आहे ना. आणि बरीच पोरं बापाचं ऐकत नाहीत बरं का. त्यांचं आणि बापाचं जमत नाही, आईचं चांगलं जमतं. त्याच्यामुळं एखादी गोष्ट बापाला मागायची असले तर आधी आईकडं वशाला मम्मी, मग पप्पाला तेवढं सांगणार, मग त्यांनी तिकडून वशाला लावायचं आणि मग ते येस म्हणतंय. म्हणजे सगळ्या घरात हेच कुठं नाही तर तेव्हापासूनच आहे ती. मग महादेवजी म्हणले आधी पार्वतीला प्रसन्न करावं लागेल, तेव्हा गणपती बाप्पा येते. मग जेवण करायला बसल्या महादेवजी म्हणले काय भाजी सुंदर झाली, 1 नंबर. पार्वती म्हणली भाजीचं मरून द्या, काम बोला, कारण ही फुकट माणसं तशी वर्णन करायला मोकळी नाहीत. पार्वती म्हणली काय काम? कामकाज नाही म्हणले, ते गणपती बाप्पाला निमंत्रण येतंय पण बाप्पा काय जाई नाहीत म्हणले. पार्वतीने हाक मारली, गणेश. सोंड हलवीतच पळत आले. काय ग मम्मी? अरे बाळा काय जाय ना तो चिंचवडला, चिंतामणी देव तुला हाका मारते ते. गणपती बाप्पा म्हणले ते हाका मारतात हे मला माहिती आहे, हाका बी कानावर येतात पण हृदयापर्यंत जात नाहीत, कारण त्यांना झाला अहंकार, अभिमानाभितरी नागवलो. आणि दुसरी गोष्ट तुकोबाऱ्यांसारख्या संतांना ते शब्द काय म्हणतात, देव म्हणती तुकया. ही काय भाषा आहे का म्हणले बोलण्याची? ते तुकोबारा आहेत, जगद्गुरू आहेत. आणि तुकोबारा आहे चिंतामणी देवाला काय म्हणतात, चिंतामणी देवा. तिथं किती गोडवा आहे शब्दात, किती नम्रता आहे, किती प्रेम आहे, किती जिव्हाळा आहे, चिंतामणी देवा. आणि हे काय देव म्हणती तुकया, म्हणजे ही ढगात गेलेले माणसं काही माणसाला बोलत आहेत, ही तसं झाले म्हणले. मग तुकोबारांचा अपमान मला सहन होत नाही. पार्वती म्हणली बाळा आता पंढरपूरकडून निमंत्रण आले, तुला जावं लागन. पांडुरंगाकडून निमंत्रण आले, लगेच उंदीर सज्जच केले. मग पायी घागऱ्या वाजती नाचत आला गणपती. आणि उंदरांना घेऊन गणपती बाप्पा चिंचवडच्या वाड्यामध्ये आले, पंगत बसली. आणि मग तुकोबारा म्हणले देवा गणपती बाप्पा आलेत, मग तुम्हाला बी यावं लागेल ना म्हणले. मध्यस्थी नसल्या मग काय उपयोग आहे म्हणले, मध्यस्थीला धरावं लागेल ना. पांडुरंग परमात्मा आले, गणपती बाप्पाने चिंतामणी देवाने विचारलं तुम्ही गणपतीला कसं काय आणलं? तुकोबारा म्हणतात मी गणपतीला आणलं, पण ह्याच्यावर सुद्धा तुम्ही माझ्यावर कृपा केली म्हणूनच हे शक्य झालं. अभंगाच्या शेवटच्या चरणात तुका म्हणे देवा तुमच्या सुकृते आणि न त्वरित मोर्याशी, तुम्ही माझ्यावर कृपा केली म्हणूनच हे शक्य झालं. तुकोबाऱ्यांच्या सामर्थ्यावर देव आले, पण शेवटी मोठेपणा चिंतामणी देवांना देऊन टाकला.
हे साधूचं अंतकरण आहे, असा अभंगाचा भावार्थ मोजक्या वेळेमध्ये तुमच्यापुढं मांडलेला आहे. या निमित्तानं या नवकिरण तरुण मित्र मंडळाला मी कोटी कोटी धन्यवाद देतो. या मंडळाने हा कीर्तन महोत्सव आयोजित केलेला आहे. दरवर्षी अशाच ताकदीनं हा सोहळा व्हावा. मग या मंडळाच्या हातून अशी देशाची, धर्माची, वारकरी संप्रदायाची, समाजाची सेवा घडावी अशी विनंती करतो. या निमित्तानं सुंदर असे गायक वादक मंडळींनी साथ केली. म्हणजे मारुती महाराजांनी गोड मृदुंग वाजवला, नेहमी माझ्यासोबत असतात आणि सगळे हे म्हणजे मारुती महाराजांचे गुरुबंधूच मंडळी आहेत. विठ्ठल महाराजांनी सुंदर साथ केली. प्रवीण महाराज असतील आदी करून हे सर्वच मंडळी सगळ्यांना मी कोटी कोटी धन्यवाद देतो. वाणीला पूर्णविराम. सिद्धेश्वर महाराजांच्या विशेष असणाऱ्या मार्गदर्शनाखाली हा सोहळा संपन्न होत आहे. महाराजांनाही मनापासून मी धन्यवाद देतो. आणि सर्व आळंदीकर, आमचे बाल गोपाळ वारकरी शिक्षण संस्थेतील हे सर्व बाल टाळकरी, ही महाराष्ट्राची खरी आदर्श पिढी अशी घडते आहे आणि असेच घडावे, असे संस्कार आपल्या मुलांवर सुद्धा घडावेत अशी मी या ठिकाणी प्रार्थना करतो. माझे गुरुवर्य, माझे वडील, परमपूज्य आदरणीय वंदनीय भाऊ, वडिलांच्याच आशीर्वादाने हे संप्रदायाची सेवा करण्याचा योग आणि सर्वच मंडळाचे संयोजक असतील सगळ्यांचा नामोल्लेख करणं शक्य नाही. विशेष आमचे कांबळे भाऊ, काय नाव त्यांचं, अनिल भाऊ का, ओमकार भाऊ आल्या घरी, आल्यानंतर त्यांच्या घरीच थांबण्याचा योग आला. आणि सगळ्यात विशेष हे मंडळाचं एवढं सुंदर हे डेकोरेशन स्वतः त्यांनी हजार जबाबीनं नट स्वतः आवळून त्यांनी एवढं हे वैभव निर्माण केलं. सगळ्यांचं सहकार्य आहे पण स्वतः चोख जबाबदारी पार पाडत एवढं सुंदर नियोजन आणि आधी करून सर्वच मंडळी सगळ्यांचंच योगदान आहे. मी सगळ्यांना कोटी कोटी धन्यवाद देतो. या कार्यक्रमाला ज्यांची विशेष उपस्थिती नानापेठमध्येच असतात असे आमचे ॲडव्होकेट पवारसाहेब, ते या ठिकाणी उपस्थित आहेत. आमच्या पालखी सोहळ्यामध्ये सुद्धा त्यांचं नेहमी योगदान असतं. आमच्या दिंडीला पंगतच असते 2 दिवस, ते आज या ठिकाणी उपस्थित आहेत. वकील साहेबांनाही मनापासून मी धन्यवाद देतो. आजही ते वेळात वेळ काढून या ठिकाणी कीर्तनाला उपस्थित झाले, म्हणून आमचे ॲडव्होकेट वकील साहेब पवार दादा त्यांनाही मी मनापासून धन्यवाद देतो. आणि या ठिकाणी वाणीला पूर्णविराम. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, तुकाराम 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 तुकाराम.